नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन जाधव ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण सायन्सचा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक इलेक्ट्रिक मोटार ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। इलेक्ट्रिक मोटारबद्दल आपण अभ्यासणार आहोत। तर इलेक्ट्रिक मोटारबद्दलच्या जेवढ्या काही सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण लगेच टॉपिकला सुरू करूयात। सगळ्यात पहिले आपल्याला इलेक्ट्रिक मोटार म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटारची डेफिनेशन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक मोटारची डेफिनेशन बघून घेऊयात। तर मित्रांनो, इलेक्ट्रिक मोटारची डेफिनेशन आपण दोन पद्धतीने बघू शकतो। इलेक्ट्रिक मोटार म्हणजे काय, डेफिनेशन आपल्याला इथं सांगितलं, इट इज अ डिवाइस विच इज यूज्ड टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी। इलेक्ट्रिक मोटार हे एक अशा प्रकारचं डिवाइस आहे जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं। तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं ह्याचा अर्थ काय, तर आपण त्याला करंट देतो। करंट म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि त्याच्यावर ही मशीन चालते म्हणजे मेकॅनिकल एनर्जी। मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणाऱ्या डिवाइसला आपण इलेक्ट्रिक मोटार म्हणणार। आता हीच डेफिनेशन आपण अजून दुसऱ्या सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा देऊ शकतो। आपण दुसऱ्या शब्दात म्हणजे कसं लिहिणार, तर त्याचा मिनिंग तो जे पण आपण लिहित असताना अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकतो। अ डिवाइस अशा प्रकारचं डिवाइस काय चेंज करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये चेंज करतं। इलेक्ट्रिकल एनर्जीचं बदल करणार कशामध्ये, मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणार, ह्याला आपण इलेक्ट्रिक मोटार म्हणणार। इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटार। अतिशय सोपी अशी डेफिनेशन आहे, सगळ्या लेकरांना एकदम सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे ही डेफिनेशन आपण समजून घेतली। त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे हे इलेक्ट्रिक मोटार कुठं वापरलं जातं ते आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन काय, इलेक्ट्रिक मोटार इट इज यूज्ड इन फॅन्समध्ये त्याचा वापर केला जातो। त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर्स म्हणजे फ्रीजरमध्ये, मिक्सर, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, पंप्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारचा काय माहिती का उपयोग केला जातो। आता हे इथं आपल्याला पिक्चर दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिक मोटार इन डेली यूज मधलं इलेक्ट्रिक मोटारचं पिक्चर आपल्याला दाखवलेलं आहे। तर चला तर आपण आता नेक्स्ट स्लाइडकडे वळूयात। आता इलेक्ट्रिक मोटार जे आहे त्याची डेफिनेशन समजून घेतली आपण। काय करतंय त्यानं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत असतंय। आता आपण ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतंय त्याचा प्रिन्सिपल बघणार आहे। आता ह्याचं इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल बघण्याच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, जे की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर मित्रांनो, जर आपण एखाद्या वायरमधून, इकडे लक्ष द्या, एखाद्या वायरमधून जर आपण करंट फ्लो केलं, ही एक वायर आहे समजा, ही कॉपर वायर आहे आणि त्याच्यामधून जर आपण करंट फ्लो केलं तर ह्या वायरमध्ये मॅग्नेटिझम येऊन जातं, ह्या वायरमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येऊन जातात। म्हणजे हे मॅग्नेट जोपर्यंत करंट ह्या वायरमधून वाहणार आहे तोपर्यंत हे मॅग्नेट सारखं ॲक्ट करणारे ही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर आपण सांगितलं की एखाद्या वायरमधून जर आपण करंट फ्लो केला तर ते वायर मॅग्नेट सारखं ॲक्ट करणार आहे, ते वायर मॅग्नेट सारखं ॲक्ट करायला सुरुवात करणार आहे। तर चला तर मित्रांनो, आपण काय करूयात, आता प्रिन्सिपल समजून घेऊयात। प्रिन्सिपल काय सांगताय आता इलेक्ट्रिक मोटारचं, तर इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपलवर बेस आहे, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर। म्हणजे काय, एखाद्या कंडक्टर मधून जर करंट वाहत असेल, करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो करत असेल, प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, आणि कशामध्ये प्लेस केला आपण, तो मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला। एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरला, म्हणजे एखादा हा समजा कंडक्टर आहे, त्याच्यामधून करंट वाहतोय आणि हा कंडक्टर आपण काय केला माहिती का, मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण प्लेस केला, तर त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होणार आहे, त्याच्यावर फोर्स लागणार आहे, असं हे प्रिन्सिपल सांगते। ह्या प्रिन्सिपलवर इलेक्ट्रिक मोटार काम करते। तर बेटा अजून आपण काय करू शकतो माहिती का, ह्याला आपण अजून दुसऱ्या भाषेमध्ये व्हेनेवर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर, ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असेल आणि त्याला जर आपण इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला ठेवलं तर त्या कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट होणारे हे आपण त्याच्यावरून समजून घेऊ शकतो।
हे असं प्रिन्सिपल हे सांगत असते की ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधून करंट वाहत असत, करंट फ्लो होत असत, तर त्या कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट होणार हे प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपलवर इलेक्ट्रिक मोटार काय माहिती का काम करत असते. तर आता आपण इथे एक डायग्राम दिलेली, त्या डायग्रामच्या मदतीनं हे जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल समजून घेऊया. आता ह्या प्रिन्सिपल कसं काम करतं ॲक्च्युली त्याच्यासाठी ही आपल्याला बाजूला डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम आपण समजून घेऊयात. आता इथं बॅटरी लावलेली आहे, हे इथं जे दाखवलेलं आहे हे कॉपर वायर आहे, ह्याला आपण म्हणणार कॉपर वायर. आता हे कॉपर वायर दिलेलं आपल्याला, कॉपरचं वायर. आता सुरुवातीला काय केलं, सुरुवातीला हे सर्किट आपण अशा प्रकारे जमवलं की इथं स्टँडला एक मॅग्नेट लावलं, हॉर्सशू मॅग्नेट लावलं. ह्या मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे, त्याच्यानंतर हा साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड नेहमी नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडं त्याची डायरेक्शन असते. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नेहमी नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे असते. ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. त्याच्यानंतर आपण हे सेटअप तयार करून घ्यायलो. याच्यामध्ये काय माहिती का, हे जे दिलेलं आहे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरी दिलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं स्विच लावलेला आहे आणि त्याच्यानंतर हे वायरचं अरेंजमेंट अशा प्रकारे केलेलं आहे की हा वायर इथं वरून असा काय माहिती का खाली येतोय. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पहिली कंडिशन लक्षात घ्यायची. पहिल्या कंडिशनमध्ये काय लक्षात घेणार आपण, पहिल्या कंडिशनमध्ये आपण असं समजून घेणार की सुरुवातीला हे जे वायर आहे हे स्टेशनरी वायर अशा प्रकारे आहे आणि हे स्विच बंद आहे समजा. म्हणजे इथं काय माहिती का, ओपन स्विच आहे, म्हणजे ह्याच्यामधून करंट वाहणार नाही. आणि ज्यावेळेस हे करंट वाहणार नाही तर ही जे वायर आहे ह्या वायरमध्ये कोणत्याच प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवल्या जाणार नाही. पण ज्यावेळेस मी हे सर्किट सगळ्या प्रकारे जोडतो, अरेंजमेंट केल्यानंतर हे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याच्यानंतर हे निगेटिव्ह टर्मिनल असं ज्यावेळेस मी घेतलं, त्यावेळेस करंट ह्या सर्किटमध्ये फ्लो व्हायला लागल. हा करंट वरती म्हणजे हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे व्हायला लागणार आहे. आणि हा करंट वाहत असताना ह्याच्यामधून करंट अशा प्रकारे खाली चालला, करंट अशा प्रकारे खाली चालला. आणि ज्यावेळेस करंट हा खाली जाईल त्यावेळेस ह्याच्यावर जो फोर्स लागणार आहे हा फोर्स ह्याच्यावर असा बाहेरच्या बाजूने फोर्स लागणार आहे, बाहेरच्या बाजूने. आता ह्याच्यावर हा खाली चालला आणि त्याच्यानंतर ही जे वायर आहे मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये पुढच्या बाजूला म्हणजे हे बाहेरच्या आउटवर्ड बाहेरच्या बाजूने झुकली. काय कारण ह्याचं, तर आपण सांगितलं की आताच आपण बघितलं की मॅग्नेटिझम तयार होत असतं एखाद्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळं. आणि आपण त्या कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये ठेवल्यामुळं ह्या वायरवर फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि ती वायर बाहेरच्या बाजूने झुकणार आहे. त्याच्यानंतर आता मी काय केलं, त्याच्यानंतर आता मी सेकंड याच्यामध्ये मी पोलॅरिटी चेंज केली. पोलॅरिटी चेंज केली म्हणजे काय, हे बॅटरीचे टर्मिनल बदलले. इकडे निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, आणि हे सर्किट ह्याला अशा प्रकारे जोडलं आणि हे इथं स्विच जोडलं. आता करंटची जे डायरेक्शन आहे, पहिले जे करंटची डायरेक्शन होती, करंट सुरुवातीला पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला काय कळालं, करंटची जी डायरेक्शन होती, करंटची डायरेक्शन होती डाऊनवर्ड, खालच्या बाजून होतं डाऊनवर्ड. आता करंटची डायरेक्शन जर डाऊनवर्ड असेल तर आपण सांगितलं जो फोर्स लागणार आहे ह्या वायरवर तो कसा लागणार आहे, आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या बाजूने लागणार आहे, आउटवर्ड बाहेरच्या बाजूने लागणार आहे. आता मी असं म्हणतोय ही करंटची जे डायरेक्शन आहे, आता करंटची डायरेक्शन अपवर्ड आहे. करंट कोणत्या दिशेनं वाहतोय, करंट वरच्या दिशेनं वाहणार आहे म्हणजे अपवर्ड म्हणणार. मी काय म्हणणार, करंट जो वाहणार आहे तर करंट वरच्या डायरेक्शननं अपवर्ड डायरेक्शनमध्ये वाहणार आहे, अपवर्ड वरच्या बाजूनं करंट वाहणार आहे. करंट जर वरच्या डायरेक्शननं वाहत असेल त्यावेळेस ह्या वायरवर जो फोर्स लागणार आहे तो वायरवर फोर्स काय माहिती का, ह्या इकडच्या बाजूने लागणार आहे म्हणजे इनवर्ड्स आतल्या बाजूने लागणार आहे, इनवर्ड्स आतल्या बाजूने लागणार आहे. मग हे जे मी इथं सांगितलं फोर्सची डायरेक्शन जे असणार आहे, फोर्स कोणत्या बाजूने लागणार आहे, इनवर्ड्स. हे दोन पॉईंट आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे जे दोन्ही पॉईंट आपण लक्षात ठेवणार. ज्या वेळेस करंट वरून खाली येत असेल म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल त्यावेळेस त्याच्यावर लागणारा जो फोर्स आहे तो आउटवर्ड आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने आहे. आणि ज्या वेळेस करंट खालच्या बाजूने वरती जात असेल त्यावेळेस त्याच्यावर लागणारा फोर्स हा आतल्या बाजूने लागणार आहे. आता तुम्ही म्हणता की ह्याच्यावर जो लागणारा फोर्स आहे तो फोर्स आतल्या बाजूला लागला बाहेरच्या बाजूला लागणार, हे कशावरून कळणार आपल्याला,
बरं, आता हा जो फोर्स लागणार आहे तो कशावर अवलंबून आहे, तर हा जो लागणारा फोर्स आहे हा दोन गोष्टीवर अवलंबून आहे. कोणत्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे, त्या कंडक्टरमध्ये जो करंट वाहतो त्याची डायरेक्शन कशी आहे त्या डायरेक्शनवर अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे आपण इथं मॅग्नेट लावलंय तर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवर सुद्धा अवलंबून आहे. आपण काय केलं, इथं नॉर्थ पोल आहे आणि इथं साऊथ पोल आहे. ह्याची जर आपण डायरेक्शन बदलली तर तरी सुद्धा ह्याच्यावर लागणारा फोर्स आहे त्या फोर्सची सुद्धा डायरेक्शन बदलणार आहे. आणि ह्या फोर्सची डायरेक्शन जर आपल्याला फाइंड करायची असेल, कोणत्या बाहेरच्या बाजूने का बरं फोर्स लागायला हे जर आपल्याला ओळखायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याजवळ एक नियम आहे. त्या नियमाला म्हणायचं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, जे की आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहे. काय सांगतो आता फ्लेमिंगचा, आता काय सांगितलं मी फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलमध्ये. आता फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला डावा हात घ्यायचा आहे, लेफ्ट हँड घ्यायचा आहे. अशा प्रकारे अकॉर्डिंग टू धिस रूल, ह्या नियमानुसार काय करायचं आपल्याला, द लेफ्ट हँड थंब म्हणजे डाव्या हाताचा अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड सो ॲज टू परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवायचे. म्हणजे हा लेफ्ट हँड घेतला, त्याच्यानंतर काय केलं, हा आपला थंब, त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ह्या तिघांना एकमेकांशी परपेंडिक्युलर टू इच अदर असं ठेवलं. आपण तिघांमधला असा 90 डिग्रीचा अँगल तयार होता असेल अशा प्रकारे आपण ह्याला ठेवलं. हा थंब झाला, त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर आणि त्याच्यानंतर मिडल फिंगर. आता काय सांगतो हा नियम, इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर काय सांगतोय, जर इंडेक्स फिंगर ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल अँड द मिडल फिंगर पॉइंट द डायरेक्शन ऑफ द करंट, आणि हे मधलं बोट जर करंटची डायरेक्शन दाखवत असेल, तर हा जो थंब आहे, अंगठा जो आहे, तो फोर्सची डायरेक्शन दाखवणार आहे. तो त्या कंडक्टरवर कोणत्या प्रकारे फोर्स लागणार आहे त्याची डायरेक्शन दाखवणार आहे ऑफ द करंट. अँड देन द डायरेक्शन ऑफ द थंब काय सांगणार आहे, डायरेक्शन ऑफ द थंब इज इन द डायरेक्शन द फोर्स ऑन द कंडक्टर. त्या कंडक्टरवर जो फोर्स लागणार आहे त्याची डायरेक्शन थंब दाखवणार आहे. तर आपण 1 मिनिट पाठीमागलच्या स्लाइडवर येऊयात. आता पाठीमागलच्या स्लाइडवर करंटची डायरेक्शन कोणत्या बाजूला आहे, तर आपण सांगितलं जे मिडल फिंगर आहे ती करंटची डायरेक्शन दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर हे जे इंडेक्स फिंगर आहे ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार आहे. पहिल्या कंडिशनमध्ये करंटची डायरेक्शन अशी खाली आहे, म्हणजे आपण हे खाली घेतली, हे खाली. आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. मग आपण काय दाखवणार, हे बघा करंटची डायरेक्शन खाली नॉर्थ टू साऊथ, आणि ही दाखवली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. म्हणजे ह्याच्यावर लागणारा फोर्स कसा आहे, बाहेरच्या बाजूने लागणार आहे. म्हणून आपण काय केलं, ह्याच्यावर लागणारा फोर्स बाहेरच्या बाजूने म्हणजे सी कडे वायर बेंड झाली. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कळालं असेल की ज्या वेळेस करंट डाऊनवर्ड डायरेक्शन असतंय आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल, त्यावेळेस त्याच्यावर लागणारा फोर्स आउटवर्ड का बरं लागला, बाहेरच्या बाजूला का लागला, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच्या नुसार लागला. आता विद्यार्थी मित्रांनो, जर करंटची डायरेक्शन आपण बदलली, काय केलं, आता करंटची डायरेक्शन बदलली. करंटची डायरेक्शन बदलली म्हणजे काय केलं, करंटची डायरेक्शन बदलली म्हणजे आता करंट डाऊनवर्ड डायरेक्शन होता, आता करंट आपण वरच्या बाजूने फ्लो करायला, करंट वरच्या बाजूने. मग फ्लेमिंग राईट हँड रूल. आता हे बघा करंटची डायरेक्शन कोण दाखवतंय, मिडल फिंगर दाखवतंय. आपण मिडल फिंगर वरच्या बाजूने घेणार, आणि त्याच्यानंतर हे जे इंडेक्स फिंगर आहे ते मॅग्नेटिक फील्डचे, हे वरच्या बाजूने चाललंय. आणि आता अंगठा काय दाखवणार आहे, हे बघा अंगठा काय दाखवणार आहे, अंगठा म्हणजे थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. मग हे आतल्या बाजूनं लागणार आहे, म्हणून हे आतल्या बाजूनं त्याच्यावर फोर्स लागणार आहे, हे असं आपल्याला कळणार आहे. चला तर मित्रांनो, आता हे प्रिन्सिपल सगळ्यांना क्लिअर झालं असेल. प्रिन्सिपल असं सांगतंय की ज्यावेळेस आपण करंट कॅरिंग कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवू तर त्या कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट होणार आहे, त्याच्यावर बल लागणार आहे, ते बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने झुकणार आहे. आता ह्या प्रिन्सिपलवर इलेक्ट्रिक मोटार काम करत असते. तर आता ही डायग्राम दिलेली आहे, इथं तुम्हाला दाखवलंय हे जो अंगठा आहे फोर्स ऑन द कंडक्टर, हा फोर्सची सगळ्यात पहिले आपण काय सांगणार,
मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कोण सांगतंय, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इंडेक्स फिंगर सांगते. डायरेक्शन ऑफ द करंट कोण सांगते, मिडल फिंगर. आणि मग काय थंब काय करणार आहे, थंब त्या कंडक्टरवर जो फोर्स लागणार आहे त्या फोर्सची डायरेक्शन सांगणार आहे. ते फोर्स कोणत्या बाजूने एक्झर्ट होणार आहे ते सांगणार आहे फ्लेमिंग्स राईट हँड. चला तर मित्रांनो आता नेक्स्ट स्लाइडवर जाऊ. अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा टॉपिक की आपल्याला आता हे जे मोटार आहे, आता मोटारचे आपण डेफिनेशन समजून घेतली, त्याचे ॲप्लिकेशन समजून घेतले, त्याचं प्रिन्सिपल समजून घेतलं. आता त्याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे त्याची रचना आहे, कोणकोणते पार्ट आहेत मोटरमध्ये ते आपण समजून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे ह्याच्यामध्ये तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायचं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर म्हणजे काय, आपण ह्याला इलेक्ट्रिकल एनर्जी देणारे आणि त्याच्यावरून हे जे ॲक्सल आहे ॲक्सल फिरणारे आणि त्याचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये होणारे. तर ह्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे इट कन्सिस्ट ऑफ काय काय याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये रेक्टँग्युलर लूप आहे, रेक्टँग्युलर कॉईल आहे. आता हे जे इथं दिलेलं आहे हे रेक्टँग्युलर कॉईल आहे. ABCD हे इथं मी दाखवतोय, ABCD हे एक रेक्टँग्युलर कॉईल आहे. इलेक्ट्रिक मोटारच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात पहिला पार्ट कोणता आहे, तर रेक्टँग्युलर कॉईल. काय सांगितलं, इलेक्ट्रिक मोटार कन्सिस्ट ऑफ द रेक्टँग्युलर लूप आहे. कशानं बनलेला आहे, कॉपर वायर हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग. त्याच्यावरती काय कोटिंग आहे, कशासाठी आहे, तर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊ नये किंवा ते डॅमेज होऊ नये त्याच्यासाठी त्याच्यावर रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. विद्युत रोधक आवरण त्याच्यावरती लावलेलं आहे. आणि हे जे रेक्टँग्युलर कॉईल आहे, हे रेक्टँग्युलर कॉईल कशा प्रकारे अरेंज केलेले, तर हे रेक्टँग्युलर कॉईल दोन स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये ठेवलेलं आहे. कोणत्या दोन स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये ठेवलेलं आहे, जसं की हॉर्सशू मॅग्नेटच्या मध्ये ठेवलेलं आहे त्यांना. आता हे जे रेक्टँग्युलर कॉईल आहे, तर ह्या रेक्टँग्युलर कॉईलच्या अशा प्रकारे ठेवायचं. आपल्याला हे पहिला पॉईंट समजून घेऊयात आपण. रेक्टँग्युलर कॉईल इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. हे मॅग्नेट स्ट्रॉंग मॅग्नेट हॉर्सशू मॅग्नेट नॉर्थ पोल आणि त्याच्यानंतर हा मॅग्नेटचा साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, नॉर्थकडून साऊथकडं. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये आपल्याला हा रेक्टँग्युलर कॉईल ठेवायचा. काय ठेवणार आपण मित्रांनो, रेक्टँग्युलर कॉईल ठेवणार. आणि हा रेक्टँग्युलर कॉईल ठेवल्यानंतर काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे. कशा प्रकारे ठेवणार आपण, तर आपल्याला सांगितलंय सच अ वे दॅट, कशा प्रकारे, its branches AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. सेंटेन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याला दोन ब्रांचेस आहेत. ह्या दोन जे ब्रांचेस आहे, ब्रांच AB, पेन बदलतो, AB ब्रांच जे आहे आणि त्याच्यानंतर ही CD जे ब्रांच आहे, ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ब्रांचेस आहे इलेक्ट्रिक मोटारच्या. आणि ही नॉर्थ टू साऊथ ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आणि ह्या दोन ब्रांच आपल्याला त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर मध्ये ठेवायचं. सच अ वे दॅट इट ब्रांचेस AB अँड CD आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असतील अशा त्या कॉईलच्या ब्रांच AB आणि CD ठेवायच्या. आता तिसरं जे आहे, ह्याचे जे एंड्स आहेत, ह्याचे जे टोका आहे, तर कोणाचे, कॉईलचे. हे कॉईलच्या टोकाला काय जोडलेलं आहे, तर ह्या कॉईलच्या टोकाला दोन स्प्लिट रिंग, दोन रिंग म्हणजे स्प्लिट रिंग म्हणजे रिंगचे दोन तुकडे केलेले आहेत आणि त्या दोन वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या एंडला जोडलेले आहेत. का तसे जोडलेले त्याचं आपण वर्किंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते समजून जाईल का अशा प्रकारे जोडलेले आहेत म्हणून. तर स्प्लिट रिंग, द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू, हे लूपचे दोन एंड जे आहेत ते कुणाला कनेक्टेड टू द टू हॅल्स X अँड Y ऑफ द स्प्लिट रिंग. हे स्प्लिट रिंगला आपण नाव दिलं. हे इथं तुम्हाला दिसत नसतील तर मी ह्या पेन त्यांना डार्क करतो, X अँड Y. की जे इथं स्प्लिट रिंग आहे ही X स्प्लिट रिंग आहे, त्याच्यानंतर ही Y स्प्लिट रिंग आहे. आणि ह्या स्प्लिट रिंगला काय कशानं जोडलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या स्प्लिट रिंगची रचना अशा प्रकारे की ह्याचा जो इनर पार्ट आहे, हा इनर पार्ट परत रेजिस्टिव्ह आहे, रेजिस्टिव्ह कोटिंग आहे हे इनर पार्टला. आणि त्याच्यामध्ये काय पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे मोटारचा, तो ह्याच्यामध्ये बसवलेला आहे ॲक्सल, तो ह्याच्यामध्ये फिट केलेला आहे. द टू हॅल्स ऑफ द रिंग हॅव अ रेजिस्टिव्ह कोटिंग ऑन द इनर साइड. ते जे स्प्लिट रिंग्स आहेत
त्यांच्या आतमधली जी बाजू आहे ती काय रेजिस्टिव्ह कोटिंग आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये जो हा ऍक्सल आहे इनर सरफेस अँड आर द टाइटली फिटेड ऑन द ऍक्सल आणि हे काय केलंय त्याच्यामध्ये ऍक्सलला अशा प्रकारे फिट केलेलं आहे. पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेस काय म्हणणार आपण, हे जे स्प्लिट रिंग आहे याला ह्या ग्रॅफाइटचे जे ब्रशेस आहेत कार्बनचा ॲलोट्रॉप त्यांना जोडलेलं आहे, म्हणजे हे कार्बन ब्रशेस. टू हॅव्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय हॅव देअर आउटर कंडक्टिंग भाग जो आहे त्यांचा इन कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस स्टेशनरी आहेत, ते या स्प्लिट रिंग सोबत फिरणार नाहीत, स्टेशनरी आहेत, ते ह्याला जोडलेले आहेत. त्याच्यानंतर इन कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस त्यांना नाव दिलं EF रिस्पेक्टिव्हली. आणि त्याच्यानंतर हे झालं सगळं स्ट्रक्चर. आणि त्याच्यानंतर एक्सटर्नल सर्किट अशा प्रकारे आहे. एक्सटर्नल सर्किटमध्ये त्याला आपण बॅटरी जोडलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं स्विच जोडलेलं आहे, इथं त्याला बटन जोडलेलं आहे. ही सगळी अशा प्रकारे काय माहिती का इलेक्ट्रिक मोटारची रचना झाली, कन्स्ट्रक्शन झाली. इलेक्ट्रिक मोटारच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काय कोणकोणते पार्ट आहेत परत एकदा रिपीट करतो शॉर्टमध्ये. रेक्टँग्युलर कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईलला आपण नाव दिलं ABCD. रेक्टँग्युलर कॉईल म्हणजे काय, कॉपर वायरला आपण रेक्टँग्युलरच्या शेप दिला आणि तो काय कशामध्ये ठेवला, दोन मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये ठेवला. मॅग्नेट कोणते तर हॉर्स मॅग्नेट, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला पाहिजे. आणि मग हे जे रेक्टँग्युलर कॉईल आहे ह्या रेक्टँग्युलर कॉईलचे जे दोन एंड आहेत ते दोन एंड स्प्लिट रिंगला जोडलेले आहेत. आणि हे जे स्प्लिट रिंगला दोन एंड जोडलेले आहेत, स्प्लिट रिंगचा आतमधला जो सरफेस आहे इनर पार्ट जो आहे तो रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. रेजिस्टिव्ह कोटिंग आहे याचा अर्थ काय, आतमधून करंट फ्लो होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय बसवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे ऍक्सल बसवलेलं आहे. हे स्प्लिट रिंगला नाव दिलेले आहेत आपण X आणि त्याच्यानंतर Y. आणि त्याच्यानंतर हे स्प्लिट रिंगच्या बाहेर हे कार्बन ब्रशेस आहेत ग्रॅफाइटनं तयार झालेले आणि हे स्टेशनरी आहेत, हे स्प्लिट रिंग सोबत फिरणार नाहीत. आणि त्यांना नाव काय, त्यांना नाव दिलं E आणि त्याच्यानंतर F आणि त्याच्यानंतर एक्सटर्नल सर्किट असं आपण जोडून घेतलं. आणि ह्या एक्सटर्नल सर्किटमध्ये आपण काय केलं, एक्सटर्नल सर्किटमध्ये आपण ही बॅटरी जोडली आणि त्याच्यानंतर ही की जोडली. आणि त्याच्यानंतर हे बॅटरीचं काय काम आहे, बॅटरीचं काम आहे द बॅटरी सप्लायज द करंट टू द कॉईल. ह्या कॉईलला करंट सप्लाय करण्याचं काम कोण करणार आहे, तर हे बॅटरी करणार आहे. तर चला तर मित्रांनो हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला आता समजलं असेल तर आपण आता नेक्स्ट स्लाइडकडे वळूयात. इथं आपण काय केलं, इथं आपण नॉर्थ पोल दाखवला आणि त्याच्यानंतर इथं साऊथ पोल दाखवला आपण. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी हे दोन मॅग्नेट स्ट्रॉंग मॅग्नेट हॉर्शू मॅग्नेट असतील असं सांगितलं. याच्यामध्ये आपण रेक्टँग्युलर कॉईल प्लेस करायचा, हा रेक्टँग्युलर कॉईल. ह्या रेक्टँग्युलर कॉईलला काय नाव दिलं, तर ह्या रेक्टँग्युलर कॉईलला आपण नाव दिलं ABCD इज द रेक्टँग्युलर कॉईल म्हणलं आपण. आणि हे जे कॉईल आहे तर ह्या कॉईलची रचना आपण असं सांगितलं, ह्या कॉईलला आतमध्ये अशा प्रकारे आपण म्हणलं की स्प्लिट रिंग जोडलेले आहेत. स्प्लिट रिंग अशा प्रकारे जोडलेले आहेत. हे जे एंड आहेत कार्बन ब्रशेस थ्रू, हे कार्बन ब्रशेस जोडलेले आहेत, ह्याला कार्बन ब्रशेस थ्रू हे स्प्लिट रिंगला जोडलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये हा अशा प्रकारे याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्या प्रकारे मी व्हाईट कलर घ्यायलो, याच्या प्रकारे हे असा ॲक्सल याच्यामध्ये अशा प्रकारे हा ॲक्सल याच्यामध्ये फिट केलेला आहे. ॲक्सल अशा प्रकारे याच्यामध्ये बसवलेला आहे. आणि ह्याच्यानंतर काय केलं आपण, याच्यानंतर हे असं एक्सटर्नल सर्किट बनवलं आपण. बॅटरी जोडली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे बॅटरी हे प्लस मायनस साईन दिलं आणि ह्या ठिकाणी आपण असा स्विच बनवलेला आहे. हे अशा प्रकारे आपल्याला डायग्राम जी आहे ती कशाची डायग्राम आहे, इलेक्ट्रिक मोटरची डायग्राम आहे. तर हे अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आलं. कन्स्ट्रक्शनमध्ये काय तर हॉर्शू मॅग्नेटच्या मध्ये रेक्टँग्युलर कॉईलला स्प्लिट रिंगला जोडलं, स्प्लिट रिंग मध्ये ॲक्सल फिट केलं आणि त्याच्यानंतर हे कार्बन ब्रशेस आणि कार्बन ब्रशेस थ्रू काय माहिती का एक्सटर्नल सर्किट कंप्लीट केलं. इथं बॅटरी आणि त्याच्यानंतर स्विच. चला तर मित्रांनो आता नेक्स्ट स्लाइडवर आपण शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही ह्या पार्टकडे वळूयात आपण, कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन थोडंसं किचकट आहे पण व्यवस्थित ध्यान देऊन जर ऐकलं तर समजायला काही अवघड जाणार नाही. तर चला तर मित्रांनो आपण कन्स्ट्रक्शन झालं, आता आपण वर्किंगकडे वळूयात इलेक्ट्रिक मोटारच्या. आता वर्किंगमध्ये काय होणार आहे, वर्किंगमध्ये आता आपण बॅटरी जोडली आणि बॅटरी जोडल्यानंतर
वर्किंगमध्ये आपण काय केलं तर मित्रांनो, आपण इथं बॅटरी जोडली आणि बॅटरी जोडल्यानंतर आपण जर स्विच ऑन केलं तर ह्याच्यामधून करंट फ्लो करणार आहे, सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे. आता सर्किटमधून कशा प्रकारे करंट फ्लो होणार आहे तर इथून करंट असा फ्लो झाला आणि हा करंट हा इकडे जातोय आणि करंट जात असताना ह्या कार्बन ब्रश ई थ्रू ह्या पहिल्या स्प्लिट, ह्या दोन्ही स्प्लिट रिंग एकमेकांना जोडलेल्या नाहीत म्हणून पुढे करंट फ्लो होणार नाही. ह्याच्या थ्रू सर्किटमध्ये अशा प्रकारे करंट वाहणारे आणि करंट जाणारे ए पर्यंत, आणि करंट ए पासून बी पर्यंत जाणारे, ए पासून बी पर्यंत करंट जाणारे. आता आपण आताच प्रिन्सिपल मध्ये बघितलं की जर एखाद्या कंडक्टर मधून आपण करंट फ्लो केला तर त्या कंडक्टरवर फोर्स लागणार आहे. मग आपल्याला करंटची डायरेक्शन माहिती आहे, करंट कोणत्या ए टू बी चालला, करंटची डायरेक्शन कशी आहे ए टू बी. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा माहिती आहे कशी आहे नॉर्थ टू साऊथ. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरून आपल्याला त्या कंडक्टरवर लागणाऱ्या फोर्सची डायरेक्शन काढायची. तर आपण काय करणार, परत लेफ्ट हँड रूलचा उपयोग करणार. आणि लेफ्ट हँड रूल काय सांगतो तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. तर लेफ्ट हँड रूलमध्ये आपण काय करणार, परत हा लेफ्ट हँड घेतला आपण. लेफ्ट हँडमध्ये काय सांगितलं, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. हे बघा मॅग्नेटिक करंटची डायरेक्शन दाखवणार आपण. करंट कोणत्या बाजूने जातो इकडे लक्ष द्या मित्रांनो. करंट समजून घ्या, हे करंट आतल्या बाजूने चाललाय, करंटची डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ. मग ह्याच्यावर लागणारा फोर्स कसा दाखवतोय, खालच्या बाजूने डाऊनवर्ड डायरेक्शन. ए बी जे ब्रांच आहे त्याच्यावर लागणारा फोर्स कसा लागणार आहे तर ह्या ठिकाणी असं डाऊनवर्ड डायरेक्शन लागणार आहे मित्रांनो. कसा लागणार आहे, डाऊनवर्ड. त्याच्यानंतर बीसी ह्या ब्रांच मधून करंट वाहत असताना सुरुवातीला बीसी ही जे ब्रांच आहे पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे त्याच्यावर फोर्स लागणार नाही. नंतर काय होतं, बीसी वर जो फोर्स लागतो तो बाहेरच्या बाजूने लागतो आणि ए बी वर सुद्धा बाहेरच्या बाजूने. हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल आउट करतात म्हणून त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. आता ए बीच्या नंतर नेक्स्ट करंट पुढे आला आणि त्याच्यानंतर सी डी ह्या ब्रांच मध्ये करंट फ्लो झाला. आणि कसा फ्लो होणार आहे तो सी पासून डी कडे जाणार आहे. मग परत फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार आपल्याला फोर्सची डायरेक्शन समजून घ्यायची. तर आपण काय करणार, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार आपण काय करणार, हे बघा करंटची डायरेक्शन दाखवणार. करंटची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दाखवल्यानंतर नॉर्थ टू साऊथ काय होणार आहे, नॉर्थ टू साऊथ हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आणि ह्याच्यावर लागणारा जे फोर्स आहे ते कोणत्या बाजूने लागणार आहे, वरच्या बाजूने लागणार आहे. आणि वरच्या बाजूने लागत असताना हे खालच्या बाजूने फोर्स लागायला, हा खाली, ह्या कॉईलला हा फोर्स खाली न्यायला आणि हा फोर्स हा वरच्या बाजूने न्यायला. म्हणजे काय होणार आहे, ह्याच्यामुळं हे कॉईल रोटेट होणार आहे, हे कॉईल फिरणार आहे. आणि हे कॉईल कोणत्या दिशेने फिरणार आहे, मग हे वरच्या बाजूने हा खाली फोर्स लागला, हा वरती लागला आणि कॉईल हे अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण हे स्लाइडमध्ये जे पॉईंट्स घेतलेले ते पॉईंट परत एकदा रीड करून आता ही कन्सेप्ट परत शॉर्टमध्ये समजून घेऊयात. काय सांगितलं आपण, वेन द इलेक्ट्रिक सर्किट इज कम्प्लिटेड. इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट केल्यानंतर, हे मिटवतो मी एकदा, इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट केल्यानंतर काय होणार आहे, द करंट फ्लोज इन द ब्रांच. करंट फ्लो करणारे कोणत्या ब्रांचमधून, ए बी. कशा प्रकारे वाहणारे, फ्रॉम द लूप ए टू बी. ए टू बी जाणारे, ए कडून बी कडे जाणारे, थ्रू द कार्बन ब्रशेस ई अँड एफ. कार्बन ब्रशेस थ्रू जाणारे, ई कडे जाणारे आणि त्याच्यानंतर ई कडे गेल्यानंतर कार्बन ब्रशेस ई आणि त्याच्यानंतर मग परत एफ कडे येणारे. त्याच्यानंतर द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड कशी आहे त्याच्यामध्ये, नॉर्थ टू साऊथ आहे. डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ए बी मधून करंट वाहत असताना आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला इथं. आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरल्यानंतर करंटची डायरेक्शन दाखवली आपण आतल्या बाजूनं, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि याच्यावर लागणारा फोर्स खालच्या बाजूनं लागणार आहे सांगितलं आपण. परत एकदा नीट समजून घ्या, ही करंटची डायरेक्शन आतल्या बाजूनं, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि त्याच्यानंतर हे जे आहे फोर्सची डायरेक्शन खालच्या बाजूनं लागणार आहे. म्हणजे आपण सांगितलं अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच ए बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन अँड पुशेस इट डाऊन. काय करणार, त्याला खालच्या बाजूनं ढकलणार, खालच्या बाजूनं फोर्स लागणार. आता करंट कुठं गेला, सी डी मध्ये गेला. ए बी मध्ये करंटची डायरेक्शन कशी होती,
आतमध्ये चालला होता, CD मध्ये करंटची डायरेक्शन कशी आहे, बाहेर यायला आहे, म्हणजे हे AB मध्ये करंटच्या डायरेक्शनचा आणि CD मध्ये करंटच्या डायरेक्शनमध्ये काय संबंध आहे, तर दोन्हीमध्ये करंटची डायरेक्शन अपोजिट आहे. तर आपण सांगितलं तर करंट इन द CD ब्रांचेस इज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट इन द ब्रांच AB ब्रांच. CD मध्ये जो करंट वाहणार आहे तो अपोजिट डायरेक्शन न वाहणार आहे, AB मध्ये जो वाहणार आहे त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर आपण सांगितलं देअरफॉर अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच CD वर जो लागणार आहे. परत कोणता नियम वापरायचा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. कसा लागणार, करंटची डायरेक्शन बाहेरच्या बाजूनं, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, फोर्स कोणत्या बाजूनं लागणार, वरच्या बाजूनं. मग काय होणार, थस द लूप अँड द ॲक्सल स्टार्ट रोटेटिंग इन द अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळं लूप आणि ॲक्सल काय माहिती का, रोटेट करायला लागणार. आणि कसं रोटेट करणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करणार. तर मित्रांनो हा झाला पहिला हाफ, सॉरी एक मिनिट, हा झाला पहिला हाफ, म्हणजे हे पहिलं अर्ध रोटेशन झालं. आता व्यवस्थित समजून घ्या काय सांगतोय मी. दुसऱ्या हाफ रोटेशन मध्ये काय होणार आहे, पहिल्या हाफ रोटेशन मध्ये सुरुवातीला बॅटरी सर्किट जोडल्यानंतर करंट AB ह्या ब्रांच मधून फ्लो होणार आहे सांगितलं आपण. आणि फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार ह्या AB ह्या ब्रांचवर फोर्स लागणार डाऊनवर्ड डायरेक्शन आणि CD ह्या ब्रांचवर फोर्स लागणार अपवर्ड डायरेक्शन. तर आता हाफ रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर, हाफ रोटेशन फर्स्ट हाफ रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर सेकंड हाफ रोटेशन मध्ये काय होतंय, तर मित्रांनो कॉइल रोटेट करून कॉइल अँटी क्लॉकवाईज फिरते. म्हणजे हे काय होणार, ही जे ब्रांच आहे CD जे ब्रांच आहे ती CD ब्रांच AB च्या जागेवर येऊन जाणार. AB च्या जागेवर म्हणजे इथपर्यंत येऊन जाणार आणि अर्ध्या याच्यावर आल्यानंतर त्याला थोडंसं मोमेंटम असल्यामुळे थोडंसं रोटेशन अजून पुढं होणार आणि मग त्याच्यामध्ये ही स्प्लिट रिंग इकडं होणार आणि ती करंटची डायरेक्शन समजा नेमकं काय होणार आपण इथं समजून घेऊया. असा करंट वाहणार, इथं समजा आपण DC घेऊ आणि त्याच्यानंतर इथं BA घेऊ आपण. आता हाफ रोटेशन नंतर काय होणार आहे तर आपण सांगितलं, इकडे लक्ष द्या, टू हॅल्स ऑफ द स्प्लिट रिंग X अँड Y. ह्या ज्या स्प्लिट रिंग आहेत X अँड Y, इथं आपण नाव दिलं ते X अँड Y केम इन कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार F आणि E रिस्पेक्टिव्हली सांगितलंय. आणि करंट जे फ्लो होत होतं पहिल्यांदा पहिल्या हाफ रोटेशनमध्ये ते ABCD अशा प्रकारे जात होतं, A कडून B कडं आणि B कडून C कडं आणि C टू D. सुरुवातीला AB ह्या ब्रांचमधून करंट फ्लो झाला, त्याच्यानंतर CD मधून, आणि AB मध्ये जो करंट फ्लो झाला तो त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड होती, CD मध्ये जो चालता तो अपवर्ड. आणि ह्या दोघांच्या इफेक्टमुळं हे जे कॉइल आहे अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. आता आफ्टर हाफ रोटेशनमध्ये करंटची डायरेक्शन बदलून जाणार आहे. करंटची डायरेक्शन काय होणार आहे, DCBA ह्या डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहे. आणि DCBA ह्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यानंतर परत DC मधून करंट फ्लो झाल्यानंतर DC वर फोर्स एक्झर्ट होणार आहे, फोर्स लागणार आहे. आणि त्या फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, तो फोर्स जो लागणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शननं लागणार आहे आणि BA वर जो फोर्स लागणार आहे तो वरच्या बाजूनं लागणार आहे. आणि हे जे कॉइल आहे कंटिन्यू फिरत राहणार अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. म्हणजे आपण सांगितलं द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोइंग इन द डायरेक्शन DCB and therefore a force is exerted on the branch DC वर जो फोर्स लागला कसा लागला, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागला. ऑन द ब्रांच BA वर कसा लागला, अपवर्ड डायरेक्शन. ह्याचा इफेक्ट काय होणार, ती जे पहिल्यांदा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये कॉइल फिरत होतं ते कंटिन्युअस रोटेट होणार आहे. मग द लूप कंटिन्युअस टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, कंटिन्यू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ते लूप रोटेट होऊन तर जाणार आहे. आणि फक्त काय ध्यानात ठेवणार इथं, तर पहिल्या याच्यामध्ये पहिल्या हाफ रोटेशनमध्ये करंटची डायरेक्शन काय होती, ABCD. करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होत होता, ABCD. हाफ रोटेशन नंतर करंटची डायरेक्शन काय झाली, DCBA. म्हणजे प्रत्येक हाफ रोटेशन नंतर काय होणार आहे, करंटची डायरेक्शन बदलणार आहे. मग काय म्हणलं आपण इथं, थस the current in the loop is reverse after each half rotation and the loop and the axle continuous rotate. loop आणि axle continuous rotate होत राहणार आहे कशामध्ये, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून एक छोटीशी कन्सेप्ट एक सांगायची राहिली, काय माहिती आहे का,
आपण सांगितलं की हे जे फोर्स एक्झर्ट होणार आहे कॉईलमध्ये करंट कॅरिंग कंडक्टरवर, जर आपण त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ते कशावर अवलंबून असतं, कशावर डिपेंड असतं, दोन गोष्टीवर डिपेंड असतं सांगितलं आपण. एक त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटवर आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्डवर. आता मी जर असं केलं असतं, काय केलं असतं, इथं डायग्राम काढून दाखवतो. साऊथ पोल इकडं घेतला, नॉर्थ पोल इकडं घेतला, त्याच्यानंतर हे कॉईल जशाला तसं आहे, बाकीचं कन्स्ट्रक्शन जशाला तसं आहे. स्प्लिट रिंग, हे स्प्लिट रिंग, कार्बन ब्रशेस, त्याच्यानंतर स्प्लिट रिंग इथं जोडलेल्या, कार्बन ब्रशेस, एक्सटर्नल सर्किट जोडलं, बॅटरी जोडली पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल घेतलं, त्याच्यानंतर स्विच जोडलं आणि ह्याच्यामधून जर करंट फ्लो केला तर ह्याच्यावर जो लागणारा फोर्स आहे ए बी ब्रांचवर तो कसा असणार, तर ह्याच्यावर जो लागणारा फोर्स आहे ए बी ब्रांचवर, इथं मी घेतलं ए बी सी डी, तर हा खालच्या बाजूनं न लागता वरच्या बाजूनं लागणार आहे. का बरं, तर आपल्याला काय करावं लागेल, परत फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमचा वापर करावा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा उपयोग करावा लागेल. काय सांगते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, करंटची डायरेक्शन कोणत्या बाजूला आहे, करंट आतमधल्या बाजूने. फक्त याच्यामध्ये काय झालं, हे करंटच्या आहे, हे बघा, हे इकडे लक्ष द्या, ही करंटची डायरेक्शन आतल्या बाजूनं आणि त्याच्यानंतर ही जी डायरेक्शन मी दाखवतोय ही नॉर्थ टू साऊथ, म्हणजे ही कशाची डायरेक्शन आहे, नॉर्थ टू साऊथ, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड आणि ह्याच्यावर फोर्स लागणार म्हणजे वरच्या बाजूनं लागणार आहे, ह्याच्यावर वरच्या बाजूनं आणि ह्याच्यावर खालच्या बाजूनं, मग हे क्लॉकवाईज फिरणार आहे ह्या कंडिशनमध्ये. तर चला तर मित्रांनो, हे होतं आपण आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोटरचा सगळा बायोग्राफी त्याची बघून घेतली, मोटरची डेफिनेशन समजून घेतली, मोटरचं कन्स्ट्रक्शन समजून घेतलं, प्रिन्सिपल समजून घेतलं, वर्किंग मोटर कशा प्रकारे काम करतं ते सुद्धा समजून घेतलं. तर आता मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्याच्यानंतर लाईक करा, जेणेकरून ह्याच्यासारखे तुम्हाला बाकीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तर ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.